महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संचालक मंडळ निवडणूक 2025 ते 30 सहकार रत्न यज्जी हुल्लवळे साहेब यांच्या विचारांच्या सभासदांचे जनसेवा पॅनलच्या जो प्रचारार्थ आपण या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे। त्या सभेसाठी खास करून अकोल्यावरून आलेले आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तिकांडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक परबत नायकोडी साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक देवरामप्पा, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट वकील साहेब, गोकुळदादा, आमचे मित्र देवकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र रवींद्र हांडे असतील, शिवाजी आरोटे असतील, पाटील शिवाजी हांडे असतील, त्याचप्रमाणे आरोटे सर असतील, मग सदाशिव आरोटे सर असतील, ज्ञानदेव आरोटे सर असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे प्रचारार्थ आलेले सर्व आपल्या संस्थेचे अध्यक्ष साहेब डॉक्टर संकेतजी, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जे इलेक्शनसाठी उभे आहेत ते सर्व उमेदवार आज खऱ्या अर्थाने आपण प्रचारासाठी या ठिकाणी आलेलो आहेत। साहेब, प्रचार चालू आहे, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे। जर गावात मला जर कोणी विचारलं का आपल्या आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अपप्रचार या ठिकाणी चालू आहेत की आपल्या गावचा पॅनल आहे, अरे गावचा पॅनल आहे, ठीक आहे, गावचा पॅनल आहे, आम्ही म्हणत नाही, गावची माणसं त्या पॅनलमध्ये आहेत, परंतु ज्या वेळेस इथून मागे ज्या वेळेस इलेक्शन झाली त्यावेळेस हा सर्वजण सत्ताधारी पॅनलमध्येच होते, सर्वजण। मग तुमचं बिनसलं कुठं? मग साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने बिनसलं कुठं तर विचारामध्ये तफावत आहे, विचारामध्ये तफावत आहे। चांगल्या पद्धतीने कारभार या ठिकाणी डॉक्टर संकेतजींनी केलेला आहे आणि मग चांगला कारभार करत असताना जर तुम्ही त्या मंडळींना सांगत असताना का आमच्यामध्ये 2च्या 3च्या हे कुठं योग्य आहे, मला सांगा, ह्या कोणती पद्धत आहे? आणि ह्या पद्धती आता इकडे दादांनी सांगितलं भरतीच्या बाबतीत मी सविस्तर बोलणार, मी चांगल्या बऱ्याच गोष्टींवर सविस्तर बोलणार आहे। माझ्याकडे सुद्धा सकाळीच भेट झाली, काही विरोधातील मंडळी आली होती, तुम्ही ब्राह्मणवाडा गावचे सरपंच आहे। मी म्हटलं मी का आज सरपंच झालोय का? मी 5 वर्षापासून सरपंच आहे। तुम्ही संस्थेच्या हितासाठी किंवा संस्थेमध्ये ज्या चांगल्या गोष्टींच्या विचार विनिमय करण्याची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तुम्ही कुठं होता? आज एक 5 ते 6 दिवस जर राहिलेले आहेत इलेक्शनला, त्यावेळेस तुम्ही आमच्या मदतीसाठी येता आणि त्यावेळेस तुम्ही जर सांगता की आज ब्राह्मणवाड्याची अस्मिता आहे, मी असं म्हणतो की ब्राह्मणवाड्याची अस्मिता जरूर आहे, परंतु डॉक्टर संकेत जर जांभळेचे असतील, आमचे फापाळे मामा जाचकवाडीचे असतील, परिसरातील गावातील उमेदवार असतील, ते कुठे ब्राह्मणवाड्याच्या बाहेरचे आहेत? हे आपल्या तालुक्यातील आहे। ब्राह्मणवाडा मोठं गाव असेल म्हणून ब्राह्मणवाड्याचं जरी नाव असेल, परंतु छोटी छोटी गावं ही ब्राह्मणवाड्याचे भाऊ आहेत आणि त्या गावातली माणसं आमची कोणीतरी नातलग असतील, भाऊबंद असतील, मग हा प्रचारच मुळात चुकीचा आहे। आणि प्रथमपासून पाहिलं, जर तुम्हाला बिनविरोध जर पॅनल करायचं, बिनविरोध इलेक्शन करायचं होतं किंवा एकच पॅनल करायचा होता तर खऱ्या अर्थाने वैचारिक बैठक व्हायला लागत होती आणि तुम्हाला जर अडचणी येत होत्या त्यावेळेस गावातील, मग ते गाव ब्राह्मणवाडा असन, बेलापूर असन, जांभळे असन, चैतन्यपूर असन, परिसरातली सर्वच आपल्या पठार भागाची सर्वच गाव होती, त्या पठार भागातील सर्व गावांच्या स्थानिक, मग ते स्थानिक सरपंच असतील, गाव कारभारी असतील, त्या गाव कारभाऱ्यांना एकत्र घेऊन त्यावेळेस तुम्ही बैठक का लावली गेली नाही की आमचं काहीतरी कुठेतरी बिनसतंय, आमचं हे सर्व एकत्र करा, एकत्र विचार करा आणि तुम्ही ठरवा, ते डायरेक्टर आम्हाला द्या, आम्हाला मान्य आहे। परंतु डॉक्टर साहेब, सांगायला मी काही कोणाला घाबरत नाही, मी कोणती गोष्ट मांडायला घाबरत नाही, माझी वृत्ती परकड आहे, मी काय माझ्या मनात लपून ठेवत नाही। मला एक सांगा, विकास यांना कोणाचा करायचा आहे? विकास पतसंस्थेचा करायचा आहे, यशोमंदिरचा करायचा आहे का यांचा वैयक्तिक करायचा आहे? अहो, मी सांगतो, गेले 30 ते 40 वर्ष यांनी पद भोगली असतील, 30 ते 40 वर्ष मला वाटत नाही, थांबायला पाहिजे कुठेतरी, आपल्याला समजत नाही आपली बुद्धी, मी कोणाचं नाव घेणार नाही, वयोमानानुसार प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेत बदल होत असतो। मग ह्या नवतरुणांना संधी देण्यासाठी तुम्हाला कमीपणा काय वाटला होता? मग तो कोणत्याही भागातला असेल, आपल्या परिसरातला आहे, आपल्या ब्राह्मणवाडा विभागातला आहे, तुम्ही ब्राह्मणवाडा विभाग म्हणा ना, आणि अस्मिता ब्राह्मणवाड्याचीच असेल तर परिसराने काय करायचं? ते परिसराने तुम्हाला कधी मदत केली नाही? यज्जी हुल्लवळे साहेबांनी काय केलेलं नाही का? जर शिवाजींनी सांगितलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं, नाण्याच्या 2 बाजू, एम.एस. गायकर साहेब जर नाण्याची एक बाजू असेल, ते जर संस्थापक त्यांनी जर या संस्थेची स्थापना केली असेल तर यशोमंदिरचं रोपटं फुलवण्याचं काम यज्जी हुल्लवळे साहेबांनी केलेलं आहे।
म्हणून खऱ्या अर्थाने ही दोन्ही माणसं, गायकर साहेबांबद्दल सुद्धा आम्हाला अभिमान आहे, परंतु प्रत्येकाने कुठे थांबलं पाहिजे, प्रत्येकाने थोडंसं ठरवलं पाहिजे. हे आम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही जिवंत उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहता ते पवार साहेबांच्या घरातले घ्या, मग अजितदादा असतील, मोठे पवार साहेब असतील, कुठेतरी कोणीतरी थांबलं पाहिजे आणि नवीन पिढीला संधी दिली पाहिजे. आणि नवीन पिढीला संधी न देण्याची कारण काय? साहेबांनी सांगितलं भरतीमध्ये साहेब वस्तुस्थिती आहे. मी वस्तुस्थिती मांडणार होतो, माझ्या अगोदर साहेबांनी मांडली. ह्या ब्राह्मणवाडा गावामध्ये तुम्ही जर 5-6 डायरेक्टर होता, त्या 5-6 डायरेक्टर, मला एक उदाहरणार्थ त्यांनी सांगावं, मी जाहीर करतो की कोणाच्या गरीबाच्या घरातील जर कोणाला कामाला घेतला असेल तर मला त्याचं नाव जाहीर करून सांगा, मला त्याचं नाव जाहीर करून सांगा. विकास त्यांच्या फॅमिलीचा करायचा आहे, त्यांच्या कुटुंबांचा करायचा आहे. विकास पतसंस्थेचा करायचा नाही. पतसंस्था त्यांना चालवायची असेल तर त्यांच्या फॅमिलीसाठी चालवायची. त्यांची मुलं कामाला आहे, त्यांच्या मुलांची मुलं कामाला आहे, परत त्यांच्या मुलांची मुलं येणार आहेत, म्हणून ही धडपड चालू आहे. आणि मी आभार मानतो संकेतजींचं. माझी फोनवर वारंवार साहेब चेअरमनच्या झाल्याच्या अगोदर माझी फार ओळख नव्हती. माझी हुल्लवळे साहेबांची ओळख होती. हुल्लवळे साहेब इतकी मोठी माणसं असताना आम्ही गावात आल्यानंतर हुल्लवळे साहेब गळ्यात हात घालून आपण तर खूप लहान आहे, परंतु हुल्लवळे साहेबांची एक खासियत होती, माणूस कोणी असला, लहान मूल जरी असलं तर गळ्यात हात घालून त्याची विचारपूस करायची. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एस.जी. हुल्लवळे साहेब सहकार रत्न झाले. कशामुळे झाले? काहीतरी त्यांच्याकडे देण्या घेण्यासारखं असेल ना. आणि मी पाहिलेलं आहे भाऊसाहेब भांडेंची आणि एस.जी. हुल्लवळे साहेबांची चर्चा पाहिलेली. जे बाबांकडून घेता आलं ते एस.जी. हुल्लवळे साहेबांनी घेतलं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने तालुक्यात जर सहकारामध्ये नाव घेतलं जात असेल तर भाऊसाहेब भांड्यांचं 1 नंबरला घेतलं जात असेल तर आपल्या पठार भागावर बाकी एस.जी. हुल्लवळेंचं नाव सुद्धा अग्रक्रमाने. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.